नमस्कार, मी अनुजा. मुंबई तकमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. तुम्ही मुंबईचे असाल, मुंबई लगतचे असाल आणि खास करून मुंबई लोकलनं प्रवास करणारे असाल तर आजचा व्हिडिओ आवर्जून बघा आणि जे जे तुमचे मित्रमंडळी आहेत, मुंबई लोकलनं प्रवास करणारे तुमचे साथीदार आहेत, त्या सगळ्यांसोबत शेअर करा. कारण की हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणाऱ्या एका नव्या सुविधेसंदर्भातला आहे, मुंबई लोकल संदर्भातला आहे. तुम्हाला लक्षात असेल, काही दिवसांपूर्वीचाच हा मुद्दा आहे. जून 2025 मध्ये मुंबई जवळच्याच मुंब्राजवळ दरवाजात लटकत असलेल्या 5 प्रवाशांचा चालत्या लोकलमधून पडून मृत्यू झाला. यानंतर लोकलमध्ये लटकून होणारा प्रवास, प्रवाशांची सुरक्षा ह्यावरूनच सरकारला अनेक प्रश्न सुद्धा विचारण्यात आलेले होते. फडणवीस सरकार आणि खरं तर ज्यांच्या अखत्यारीत हा सगळा विषय येतो त्या केंद्र सरकारकडनं सुद्धा त्यावेळेला स्वयंचलित बंद दरवाजाची मुंबई लोकल सुरू केली जाईल असं आश्वासन देण्यात आलं. बऱ्याचदा अशी आश्वासनंही हवेतच विरतात, त्याबद्दल पुढे कोणी काही बोलत नाही असं घडतं. पण या बाबतीत तसं झालेलं नाहीये. मुंबईत नॉन एसी पण स्वयंचलित दरवाजांच्या किंवा स्वयंचलित बंद दरवाजांच्या नव्या लोकल ह्या आता आलेल्या आहेत. कशा असणार आहेत या लोकल? दरवाजे बंद होणार आहेत, मग व्हेंटिलेशन बद्दल सुद्धा अनेक जण प्रश्न विचारणार आहेत. त्यामुळे त्या व्हेंटिलेशन बाबतची नेमकी काय खात्री या लोकलमध्ये बाळगण्यात आलेली आहे, डब्यांची नेमकी अरेंजमेंट कशा पद्धतीने असणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की ह्या लोकल प्रवाशांच्या सेवेत कधी येणार आहेत, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पुढच्या काही मिनिटांमध्ये समजून घेऊया. नमस्कार, मी अनुजा. तुम्ही पाहत आहात मुंबई तक. मुंबईतल्या कुर्ला कारशेडमध्ये या नॉन एसी स्वयंचलित बंद दरवाजाच्या लोकल 13 एप्रिलला दाखल झाल्यात. चेन्नईतल्या ICF म्हणजे ज्याला इंटिग्रल कोच फॅक्टरी म्हणून ओळखलं जातं, त्यांनी ही लोकल बनवली आहे. एसी लोकल प्रमाणेच या लोकलचे दरवाजे प्रवासादरम्यान बंद असतील, जेणेकरून प्रवासी हे सुरक्षित राहतील. दरवाजात लटकून पडण्याचा प्रश्न येणार नाही. दिसायला एसी लोकल सारखीच ही लोकल दिसतेय, पण आतली सिस्टीम मात्र थोडी वेगळी आहे. यातले नेमके कंपार्टमेंट्स कसे असणार आहेत, डबे कसे असणार आहेत ते आता समजून घेऊया. एकूण 12 डबे या लोकलमध्ये असतील. 15 डब्यांची लोकल सध्या नसणार आहे, 12 डब्बाच असणार आहे, ज्याच्यामध्ये 8 सेकंड क्लास कंपार्टमेंट्स असतील आणि 4 फर्स्ट क्लास कंपार्टमेंट्स असतील. 8 जे सेकंड क्लास कंपार्टमेंट्स आहेत त्यातले 5 सेकंड क्लास कंपार्टमेंट्स हे महिलांसाठी राखीव असतील आणि जसं 4 फर्स्ट क्लास कंपार्टमेंट्स आहेत त्यातले 2 फर्स्ट क्लास कंपार्टमेंट्स हे महिलांसाठी राखीव असतील. एकूण आपण प्रवाशांची क्षमता जर या लोकलची पाहिली तर 5698 प्रवाशांची क्षमता आहे, ज्याच्यामध्ये साधारणतः 1000 प्रवासी हे बसून प्रवास करू शकतात आणि 4500च्या घरामध्ये प्रवासी जे आहेत ते उभ्यानंही प्रवास करू शकतात, एवढी या लोकलची क्षमता आहे. ह्या पलीकडे जाऊन सुद्धा दिव्यांगांसाठी सुद्धा एक स्वतंत्र डबा असणार आहे. तसंच लोकलच्या सुरुवातीला आणि शेवटाला सुद्धा लगेज कंपार्टमेंट्स असणार आहे, ज्याच्यामध्ये सुद्धा ठराविक वेळेपुरता महिलांना सुद्धा प्रवासाची परवानगी ही देण्यात आलेली आहे. आता ह्या सगळ्या पलीकडे जाऊन, हे तर बाहेरची सगळी सिस्टीम झाली, पण या सगळ्या पलीकडे जाऊन सुद्धा ही लोकल आतून नेमकी कशी दिसते तर त्याच्यामध्ये खिडक्या ज्या आहेत त्या एक फार इंटरेस्टिंग यातलं एक फीचर असणार आहे. या खिडक्या आत्ता असलेल्या लोकलपेक्षा थोड्या वेगळ्या असणार आहेत. आताच्या नॉन एसी लोकल प्रमाणे छोट्या खिडक्या यावेळेला ठेवण्यात आलेल्या नाहीयेत, तर मोठ्या खिडक्या असणार आहेत. शिवाय त्याचे स्लाइडिंग सुद्धा हे काचेचे करण्यात आलेले आहेत. जर तुम्ही बेस्टने प्रवास केला असेल, बेस्ट बसने, तर त्याच्या जशा पद्धतीच्या खिडक्या असतात त्याचं जसं स्लाइडिंग असतं तसंच या लोकलला सुद्धा देण्यात आलेलं आहे. तुम्ही एसी लोकलनं प्रवास केला असेल तर त्याच्या जेवढ्या मोठ्या खिडक्या असतात तशाच याही लोकलच्या मोठ्या खिडक्या ठेवण्यात आलेल्या आहेत. नॉन एसी लोकल आणि बंद दरवाजांमुळे एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न होता, तो म्हणजे व्हेंटिलेशनचा. अनेकांना शंका आहे की ह्या लोकलमध्ये गुदमरल्यासारखं होऊ शकतं, पण म्हणूनच या नव्या लोकलमधल्या खिडक्या या मोठ्या ठेवण्यात आलेल्या आहेत. एवढंच नाही तर दरवाजांमध्ये सुद्धा व्हेंटिलेशनची सोय ही चांगल्या पद्धतीची ठेवलेली आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यामध्ये फ्लॅप जसे असतात किंवा फळ्या जशा असतात त्या पद्धतीचं ती डोअर सिस्टीम पाहायला मिळते, ज्याच्यामुळे तिथून सुद्धा हवा ही जी आहे ती खेळती राहील याचीही पुरेशी काळजी ही रेल्वेकडनं घेण्यात आलेली आहे. तसंच एक आणखीन महत्त्वाचा मुद्दा आहे ह्याच्यातला, तो म्हणजे की जोवर दरवाजे पूर्ण बंद होणार नाहीत तोवर लोकल सुरूच होणार नाही, अशा पद्धतीची इंटरलॉकिंग सिस्टीम सुद्धा ठेवण्यात आलेली आहे. एसी लोकलने तुम्ही प्रवास करत असाल तर त्याच्यातही तुम्हाला दिसत असेल की बऱ्याचदा एखादा दरवाजा बंद होतच नाही, त्याचा अलार्म वाजत राहतो, पण जोवर तो दरवाजा बंद होत नाही तोपर्यंत ती लोकल सुरू होत नाही. तसंच याही लोकलमध्ये असणार आहे की जोवर तो दरवाजा बंद होणार नाही तोपर्यंत ती लोकल सुरूच होणार नाही. आणि म्हणूनच याच्यामध्ये हाच सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की कुठलाही प्रवासी या दरवाजात लटकत राहणार नाही आणि पडून त्यांचा मृत्यू होण्याचा धोका जो आहे तो याच्यामध्ये टाळण्यात आलेला आहे. पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे की व्हेंटिलेशन बद्दलचा. आता हेच आहे बघायला हवं की अशा पद्धतीने व्हेंटिलेशनची काळजी घेण्यात आलेली आहे, मात्र हजारो प्रवासी ज्या वेळेला एकाच वेळेला ह्या लोकलमधनं प्रवास करतील त्यावेळेला खरोखर समजू शकणार आहे की हे व्हेंटिलेशन पुरेसं आहे का आणि प्रत्यक्षात ही लोकल सेवेत येईल तेव्हाच या सगळ्या गोष्टी आपल्याला समजू शकतील. आता या पलीकडे लोकलचे काही डबे जे आहेत हे आतून कनेक्टेड सुद्धा ठेवण्यात आलेले आहेत, जसे एसी लोकलमध्ये असतात.
आसन व्यवस्था ह्याची पाहिली म्हणजे सिटिंग अरेंजमेंट जर पाहिली तर फर्स्ट क्लासमध्ये ज्या पद्धतीने कुशन सीट्स असतात तशाच इथे सुद्धा असणार आहेत आणि सेकंड क्लासच्या सीट्स या आत्ता जशा आहेत तशाच साध्या ठेवण्यात आलेल्या आहेत. लगेजचा डब्बा हा मात्र यावेळेला किंवा या ट्रेनमध्ये खूप प्रशस्त ठेवण्यात आलेला आहे. आत्ता ज्या पद्धतीने लगेज कंपार्टमेंट्स आहेत त्याच्यापेक्षा ह्या नॉन एसी पण स्वयंचलित बंद दरवाजांच्या लोकलमधले लगेज कंपार्टमेंट्स हे खूप मोठे ठेवण्यात आलेले आहेत आणि इथे परत एकदा आठवण करून द्यायला हवी की याच्यामध्ये ठराविक वेळेपुरता महिलांना सुद्धा प्रवासाची अनुमतीही देण्यात येणार आहे. या पलीकडे आता एसी लोकल किंवा मेट्रोमध्ये ज्या पद्धतीची सोय असते तसंच याही लोकलमध्ये आपातकालीन परिस्थितीमध्ये इमर्जन्सीमध्ये मोटरमनशी बोलता येईल असे टॉकबॅक सुद्धा ठेवण्यात आलेले आहेत. या पलीकडे जाऊन सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो तो म्हणजे जो लोकल प्रवाशांसाठी अतिशय कळीचा मुद्दा आहे आत्ताच्या घडीला तो म्हणजे की हे सगळं तर झालेलं आहे पण ही लोकल नेमकी सेवेत कधी येणार आहे, आम्हाला कधी या लोकलने प्रवास करता येईल. तर त्यासाठी अजूनही थोडी वाट पाहावी लागणार आहे कारण की अजून सुद्धा याच्या ट्रायल्स सुरू आहेत ज्याच्यामध्ये खास करून व्हेंटिलेशन बाबतच्याच काही तपासण्या होणं बाकी आहे. यामध्ये अजून सुद्धा साधारणतः 3 महिन्यांचा अवधी हा लागू शकतो. रेल्वेचा विचार तर याहूनही पुढचा आहे तोही सुद्धा जाणून घेणं महत्त्वाचं आहे कारण ज्याबाबत खरं तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा याआधी माहिती दिलेली आहे ती म्हणजे की सर्वच लोकल ह्या एसी लोकल करून त्या माफक दरात ठेवल्या जातील. आत्ताच्या घडीला एसी लोकलचं भाडं हे अनेकांना परवडणारं नाहीये. डोंबिवली ते प्रभादेवी हा माझ्या प्रवासाचा किंवा माझा रूट जर मी सांगितला त्याच्यामुळे मी त्याचे दर नेमके सांगू शकते. तर हा रूट जरी आपण पाहिला तर याच्यामध्ये फर्स्ट क्लासचा 1 महिन्याचा पास हा 910 रुपये इतका आहे पण तोच जर तुम्ही एसी लोकलचा 1 महिन्याचा पास जर पाहिला तर तो 1880 इतका आहे, जवळपास दुप्पट. त्यामुळे केवळ दर परवडत नाहीत म्हणून सुद्धा अनेक जण एसी लोकलने प्रवास करू शकत नाहीयेत. परिणामी नॉन एसी लोकलमध्ये त्यांना प्रवास करावा लागतोय. गर्दीमुळे दरवाजात लटकून उभं राहावं लागतंय आणि काही प्रसंगांमध्ये याच्यामध्येच लोकांचा मृत्यू सुद्धा होतोय आणि म्हणूनच हा असुरक्षित प्रवास लोकांना करावा लागू नये याच्यासाठीच आत्ताच्या घडीला या नॉन एसी स्वयंचलित बंद दरवाजांच्या लोकल आणण्यात आलेल्या आहेत. पण लवकरच सरसकट मुंबईमध्ये ज्या मुंबई लोकल चालवल्या जात आहेत त्या एसी करण्याचा मानस हा रेल्वेचा आहे परवडणाऱ्या दरांमध्ये. अर्थात त्यासाठी 2028 ते 29 सुद्धा उजाडू शकतं तेवढा वेळ त्याला लागणार आहे. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या माहितीनुसार जानेवारी 2014 ते मे 2025 या कालावधीमध्ये चालत्या लोकलमधून पडून 6760 प्रवाशांचा मृत्यू झालेला आहे. जखमींची संख्या तर 14,000 वर आहे. त्यामुळे नॉन एसी स्वयंचलित बंद दरवाजांची लोकलची गरज ही मुंबईला होतीच. ती किती होती ते ह्या आकडेवारीमधनं सुद्धा दिसतंय आणि तीच आता प्रत्यक्षात सुद्धा येते. गमतीत खरं तर अनेक जण म्हणत असतात मुंबई लोकलच्या गप्पा असतात मुंबईकर त्याला जास्त रिलेट करू शकतात ती म्हणजे की मुंबई लोकलच्या नशिबात जे काही चांगलं येतं ते सगळ्यात पहिले पश्चिम रेल्वेला म्हणजे वेस्टर्न लाईनला मिळतं, मग सेंट्रलला येतं आणि राहिलं उरलं तर ते हार्बरकडे जातं असं गमतीत लोक म्हणत असतात. पण नॉन एसी स्वयंचलित बंद दरवाजांच्या लोकल या सगळ्यात पहिले मध्य रेल्वेवरच चालवण्यात येणार आहेत म्हणजे सेंट्रल रेल्वेवर सगळ्यात पहिले या लोकल सेवेत येतील. तर अशी असणार आहे ही मुंबईतली नॉन एसी स्वयंचलित बंद दरवाजाची लोकल. अर्थात एखादी नवीन गोष्ट आली की त्याचे टीकाकार सुद्धा असतात आणि त्याचे पुरस्कर्ते सुद्धा असतात. पण प्रवाशांच्या दृष्टीने तुम्हाला ह्यातले कोणते काळजीचे किंवा कळीचे मुद्दे वाटतात किंवा अगदी प्रशंसेचे सुद्धा मुद्दे वाटतात आम्हाला खाली कॉमेंट बॉक्समधून नक्की पोहोचवा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा आमच्यापर्यंत नक्की कळवा. अशाच पद्धतीने दिवसभरातले माहितीपूर्ण विषयांवरचे व्हिडिओज पाहण्यासाठी एक्सप्लेनर समजून घेण्यासाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच ही सर्व माहिती जी आहे ही सविस्तररित्या तुम्हाला mumbaitak.in आमची वेबसाईट आहे त्याच्यावर सुद्धा वाचता येणार आहे आणि ही माहिती तुमच्या लोकलमधल्या सहकाऱ्यांसोबत सुद्धा शेअर करायला विसरू नका.